नमस्कार, हरिओम तत्सत, जय भोले की नर्मदे हर। आजच्या प्रश्नोत्तराच्या 7व्या भागात आपलं स्वागत आहे। आपण प्रश्नोत्तराच्या भागाला जो प्रतिसाद देताय तो पाहून मला खूप आनंद होतोय की मी जो हा उपक्रम सुरू केला तो खरोखरच सुरू करण्याची गरज होती आणि मी तो सुरू करून एक चांगलं काम माझ्या हातातून घडतंय असं मला वाटू लागलं आहे। तुमच्या प्रतिसादावरून मला त्याची खात्री होऊ लागली आहे। प्रश्नोत्तराचा भाग सुरू करण्यापूर्वी आणि प्रश्न घेण्यापूर्वी मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे आजही सांगतो आहे की मी कोणी महात्मा, संत, साधू, संन्यासी, मोठा अभ्यासक असा कोणी नाही आहे। मी सामान्य परिक्रमावासी आहे। माझ्याकडून मैयेची परिक्रमा तिच्या इच्छेनुसार आणि तिच्या इच्छेमुळे पार पडली आहे। मी नाममात्र होतो। त्यामुळं हे जे अनुभूती मला जी काही आली आहे आणि मी जे काही आपल्या प्रश्नांना उत्तरं देतो आहे तर त्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या अनुभवातून जे मला मिळालं, समजलं, सापडलं त्या अनुभवातून देतोय। पुन्हा एकदा सांगतो, मी या विषयावरचा अभ्यासक नाही। त्यामुळं माझी सगळी उत्तरं बरोबर असतील, योग्य असतील, त्यांनी तुमचं समाधान होईल असं बिलकुल नाही आहे। जर माझ्या उत्तरामुळं तुमचं समाधान होत नसेल, तुम्हाला जर माझी उत्तरं बरोबर वाटत नसतील तर तुम्ही इतर अभ्यासक लोकांना, व्यक्तींना ते प्रश्न विचारू शकता, त्यांच्याकडून तुमची उत्तरं घेऊ शकता। हा केवळ मी एक केलेला स्तुत प्रयत्न आहे। ज्यांना परिक्रमा माहिती नाही, ज्यांचे परिक्रमेविषयी गैरसमज आहेत, अजून काही गोष्टी अनभिज्ञ आहेत, त्या समजाव्यात म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे। आता आपण आपल्या 7व्या भागातल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया। 7व्या भागातला पहिला प्रश्न आहे मीना पाटील यांचा। मीना पाटील विचारतायत, अर्थात आता हे विचारतायत की सांगतायत मला समजलेलं नाही, पण नर्मदा परिक्रमा दसऱ्यानंतर पण करतात का, हा त्यांचा प्रश्न आहे। त्याच्या खालीच त्या लिहित आहेत, चातुर्मास संपल्याशिवाय परिक्रमा सुरू करत नाहीत, पुढं यन असं लिहिलेलं आहे। हे मला समजलेलं नाही आणि त्याच्यावर त्या लिहित आहेत नर्मदे हर। आता यातला जो चातुर्मास संपल्याशिवाय परिक्रमा सुरू करत नाहीत ना, असं जर असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आणि नर्मदा परिक्रमा दसऱ्यानंतर पण करतात का या प्रश्नाचं उत्तर आपण आता इथं देऊया। मीना पाटील मैयाजी, आपला जो पहिला प्रश्न आहे नर्मदा परिक्रमा दसऱ्यानंतर पण करतात का, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा आपण घेऊया। माझ्या माहितीप्रमाणे दसऱ्यानंतर परिक्रमा सुरू केली जात नाही, किंबहुना करू नये, कारण त्यावेळी चातुर्मास संपलेला नसतो। चातुर्मास जो संपतो तो साधारण दिवाळीच्या कार्तिकी एकादशी दिवशी संपतो, असं माझं वैयक्तिक मत आहे, माझी समज आहे। आणि परिक्रमा जी सुरू केली जाते ती कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा, म्हणजे तुळशीचं लग्न ज्या वेळेला आपल्या इकडे चालू असतं दिवाळीनंतर, त्यावेळेला नर्मदा परिक्रमा सुरू केली जाते असं मी सगळ्यांच्याकडून ऐकलं आहे। मला नक्की माहिती नाही चातुर्मास केव्हा संपतो, पण हे मात्र नक्की की बऱ्याच जणांनी
बऱ्याच लोकांनी, बऱ्याच पुस्तकातून, बऱ्याच यूट्यूबवरच्या कार्यक्रमामधून असं सांगितलेलं आहे की तुळशीचं लग्न जे 7-8 दिवस असतात, तर त्या दिवशी परिक्रमा उचलली जाते आणि त्याची सुरुवात केली जाते. चातुर्मास संपला की त्याला देव उठणी एकादशी असं म्हणतात. चातुर्मासात देव झोपी गेलेले असतात असं म्हटलं जात आहे. आणि देव झोपलेले असताना एखादी व्यक्ती झोपली आहे आणि आपण तिला जाऊन नमस्कार केला तर त्याचा काही उपयोग नाही. त्या व्यक्तीला माहीतच होत नाही की हा माणूस येऊन मला नमस्कार करून गेला आहे. तसा तो भाव आहे. जर देव झोपलेले असतील आणि आपण जाऊन तिथं त्यांना नमस्कार केला तर त्याचा उपयोग काय? दुसरा, या चातुर्मासामध्ये बरेच लोक साधू संन्यासी, आश्रमवाले किंवा ज्यांची परिक्रमा सुरू आहे ते लोक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी थांबलेले असतात आणि त्यांची पूजा अर्चा, ध्यानधारणा, भजनं, तप, वैफल्य सगळं सुरू असतं. त्यामुळं ते लोक तुमच्या सेवेसाठी वेळ कमी देऊ शकतात. त्यांच्या या सगळ्या दिवसभराच्या दिनचर्येमधून परिक्रमावासियांनी परिक्रमा सुरू केली आहे म्हणून तुमची सेवा करणं हे त्यांना थोडंसं अवघड होऊन बसतं. त्यामुळं त्यांचा जो दिनक्रम आहे, दिनचर्या आहे, त्याच्यामध्ये बाधा येऊ नये आणि तुमच्यामुळे बाधा येऊ नये म्हणून आपण परिक्रमा जी सुरुवात करायची आहे, उचलायची आहे, ती साधारण चातुर्मास संपल्यानंतर उचललेली बरी, चांगली असं मला वाटतं आहे. बाकी शेवटी प्रत्येकाचा आपापला भाव आहे. तो कशा पद्धतीने घेतो ते ज्यानं त्यांना आपापल्या पद्धतीने घ्यायचं आहे. मला वाटतं आहे माझ्या या उत्तरामुळं आपलं समाधान झालं असेल. आपण या 7व्या भागातला दुसरा प्रश्न घेणार आहोत. 7व्या भागातला दुसरा प्रश्न आहे अतुल वैद्य यांचा. अतुल वैद्य विचारत आहेत, आपल्या परिक्रमेत मामा लोक भेटले का? अतुल वैद्य बाबाजी, या प्रश्नाचं अगदी सरळ उत्तर जर म्हणाल तर मला काही मामा लोक वगैरे कोणी भेटले नाही आणि ते मला भेटणारही नव्हते असं मला वाटतं. ज्या ज्या लोकांनी मामा लोकांच्या विषयी ऐकलेलं आहे ते ऐकताना मला किंवा वाचताना मला असं सतत वाटत आलेलं आहे आणि माझा तो समज आहे. मागच्या एका प्रश्नोत्तराच्या भागात मी सांगितलेलं आहे की जर आपलं मागच्या 7 पिढ्यांचं पापक्षालन या परिक्रमेमुळं होणार असेल तर मागच्या 7 पिढ्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे, जो काही घोळ घालून ठेवलेला आहे, जी काही पापं केलेली आहेत त्या पापाची परतफेड तुम्हाला या परिक्रमेत करावी लागते. आणि जर हे खरं असेल, ही जर वस्तुस्थिती असेल, तुमच्या मागच्या 7 पिढ्यांमधल्या कुणीतरी एकांनी जर कोणाला तरी लुटलं असेल, कोणाचे तरी पैसे काढून घेतले असतील, कोणाला तरी लुबाडलं असेल तर या परिक्रमेत ते तुमच्या वाटेला येईल. मला एक साधा सरळ पडलेला प्रश्न आहे कायमचा की जर आपण परिक्रमेत काहीही घेऊन बरोबर जात नाही, पैसे तर ठेवायचेच नाही आहेत, हे मी तुम्हाला पण सांगितले, बऱ्याच लोकांनी सांगितले की बरोबर आपण एकही रुपया घेऊन परिक्रमेत जायचं नाही आहे. आणि जर ते खरं असेल, जर ती वस्तुस्थिती असेल आणि जर तुमच्याजवळ पैसे नसतील तर हे मामा लोक तुम्हाला लुबाडून घेणार काय? आणि जर ते तुम्हाला लुबाडून काही घेणारच नसतील तर तुम्हाला लुबाडतील कशासाठी? बरं, 2 मिनटं असं धरूया की तुमच्या अंगावरचे कपडेच त्यांनी काढून घेतले, जे काही आहे नाही ते काढून घेतलं. आता त्या मामा लोकांना तुमचे काढून घेतलेले कपडे अंगाला बसतील का? समजा बसले तरी ते
तिथं चालतात का? हे मामा लोक तसले कपडे घालतात का तुम्ही ज्या पद्धतीचे कपडे घालता ते? आणि जर ते त्या पद्धतीचे शहरी पद्धतीचे कपडे घालत नसतील आणि जर त्यांना ते चालत नसतील तर ते तुमचे कपडे का काढून घेतात? त्यांना कोण बुद्धी देतं तुमचे कपडेसुद्धा काढून घ्या म्हणून? याचा अर्थ आपण साधा सरळ असा घ्यावा की आपल्या पाठीमागच्या 7 पिढ्यामध्ये कोणीतरी एका व्यक्तीनं कुणाला तरी लुबाडलेला आहे, कुणाला तरी लुटलेला आहे आणि त्याचं पापक्षालन तुमच्याकडून घडतं आहे म्हणून ही घटना आहे. बाकी त्या लुबाडण्यात आणि ते मामा लोक भेटण्यात काही अर्थ नाही. आम्हाला तर काही भेटले नाहीत, मला माहिती नाही ते होते की नाही होते. काही लुबाडण्याच्या घटना त्यांच्याकडून काय काढून घेतलं हे सगळं जे आहे ते त्यांना कोणी सांगितलं, कुणी आज्ञा केली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या खूप विचार करायला लावणाऱ्या आहेत. तुमच्या प्रश्नाचं साधं सरळ उत्तर माझ्याकडून असं आहे की मला मामा लोक भेटले नाहीत, मला मामा लोक दिसले नाहीत. आज आपण इथेच थांबणार आहोत. यानंतरच्या प्रश्नोत्तराच्या भागामध्ये आणखी काय काय प्रश्न येत आहेत ते बघणार आहोत, पण पुढच्या भागात. थांबण्यापूर्वी सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती, जर आपल्याला माझे हे भाग आवडले असतील तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी घंटीचं बटन आहे ते एकदा दाबा, म्हणजे इथून पुढं अपलोड केलेले सर्व भाग त्या घंटीचा आवाज येऊन ती घंटी वाजून तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हाला ते भाग मिळू शकतील. ज्या लोकांना आवडलं असेल त्यांनी लाईक करा. इतरांना सांगण्यासारखं वाटत असेल तर शेअर करा. जर तुम्हाला कमेंट्स लिहिता येत असतील तर कमेंट्स जरूर लिहा, त्यानं मला प्रेरणा मिळते. तुमच्या कमेंट्समुळं मला प्रेरणा मिळते. आता आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या भागात काय होतं हे बघण्यासाठी. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.